मी ऋषेली, तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जावं ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, आम्ही अजून चिंचखेडलाच आहे. ची तब्येत बरी नाही, तो झोपलेला आहे. चला आता मला किचनमध्ये ना वरणाला पण फोडणी द्यायची आहे. ते आता मला वरणाला फोडणी द्यायची आहे. डाळ शिजून घेतली. आमच्या दोघींचा घरातला पण स्वयंपाक चाललेला होता आणि बाहेर पण आहे ना बागेमध्ये ना द्राक्षाच्या बागेमध्ये डिपिंग करण्यासाठी माणसं आलेले होते. तर हे सर्वजण आता त्यांचे एक टोळीच असते. तर आता हे 6-7 जण आहे. तर मग सर्वजण आता इथे ना बागेची डिपिंग करण्यासाठी आलेले आहेत. तर रुपालीताई म्हणे की आता तू त्यांच्या मागं जाऊन बघून ये की घड राहता का नाही. ते सर्व काही ना पाणी असतं डिपिंगचं, त्या डिपिंगच्या पाण्यामध्ये ना सर्व घड असे बुडवायला लागत असतात, तेव्हा फुगवण होत असते द्राक्षाची ना. त्यामुळे मग पाठीमागे ना द्राक्षे पण बघायचे असतात डिपिंगच्या पाण्यामध्ये बुडवलेलं आहे की नाही. मग त्यांना सांगायला लागतं इथे राहिला तिथे राहिला असं. मग येथे माणसांच्या मागे पण जायला लागायचं आणि घरातलं पण काम आवरायचं होतं. तर आता रुपालीताई म्हणे तू त्यांच्या मागे जाऊन बघून ये. त्या पण त्यांच्या मागेच होत्या, पण मग त्यांना काहीतरी घरातलं काम आलं, त्यामुळे मग त्या बोलले की तू त्यांच्या मागे जाऊन बघून ये. मग त्यानंतर आहे ना आमचा सर्व काही स्वयंपाक आवरला. आता येथे ना आम्ही दोघी पण जेवायला बसलो. तर तोपर्यंत परीला माणसामागं थांबायला लावलेलं होतं. तर मग त्यानंतर आहे ना आमचं घरातलं सर्व काही आवरलं. आता परत आम्ही त्यांच्या मागे पण आलेलो होतो. माणसांनी पण जेवण केलं. मग त्यानंतर आता येथे थोडंच राहिलेलं होतं 1-1.5 गल्लीचं. तर आता हे ते सर्वजण ते आता पटपट असं करत होते. त्यांचे ना छोटे पण मुलं होते त्यांच्या मागे मागे. तर छान असं त्यांचं पण काम चालू होतं. येथे मग मी व्हिडिओ पण थोडासा शूट करत होते. तर छान वाटत होतं असं बागेमध्ये फिरायला पण आणि असं खूप छान वाटत होतं. असं निसर्गाच्या सानिध्यात असल्यानंतर आहे ना खूपच छान वाटत असतं. तर शेतामध्ये तर खूपच भारी वाटत होतं असं. आणि तिथे ना माणसं पण होते भरपूर ना, त्यामुळे ना बागेमध्ये थांबायला पण असं छान वाटत होतं. इथे बघू शकता आता सर्वांची आता डिपिंग चालू आहे. तर आता 1-1.5च गल्ली राहिलेली आहे. तर मग 1-1.5 गल्लीचंच आता त्यांचं आहे ना ते बाग पण पातळ आलेला आहे, त्यामुळे ना त्यांचं इतक्यातच काम होऊन जातं. तर रुपालीताई पण आलेल्या होत्या, पण त्यांना ना फोन आलेला होता, त्यामुळे त्या तेथेच थोड्या वेळ बसून घेतलेलं होतं त्यांनी. मग त्यानंतर आहे ना त्यांचं पण सर्व काही बागाची डिपिंग झाली. आणि इकडेच आमच्या बागेमध्ये ना येथे केळीचं झाड आहे, भरपूर मोठं केळीचं झाड आहे. तर विहिरीच्या शेजारीच भरपूर मोठं असं केळीचं झाड आहे. इथे बघू शकता एका कमळाला 5-6 अशा फण्या आलेल्या आहेत. तर इथे बघू शकता. तर खूप छान असं म्हणजे अजून आहे ना बाकी कमळ पण येत होते. येथे बघू शकता कमळ आलेलं आहे. तर त्या साईडनं पण कमळ आलेले होते. तर मग त्यानंतर आहे ना छान असं केळीचं झाड बघितल्यानंतर येथे बघू शकता येथे पण असं आहे ना केळीचं कमळ आहे ना उमलत आहे. तर मग त्यानंतर आहे ना बागेची डिपिंग झाल्यानंतर येथे ना सपकिन पण करायची होती ना. मग सर्वजण सपकिन करायला लागले. तर जे डिपिंगचं पाणी कालवलेली बादली होती ना, मग त्या आम्ही दोघीजणी पकडून घरी चाललेलो होतो. तर मग त्यानंतर आहे ना आम्हाला पण आवरून वणीला निघायचं होतं. तर आता येथे आहे ना आम्ही पण आवरलं. मुलांची पण झोप झालेली होती. तर मग आता झोप झाल्यानंतर आहे ना आता वणीला आम्ही निघालेलो आहोत. तर त्यानंतर आहे ना मुलांचं घरी गेल्यानंतर त्यांना पिझ्झा खायचा होता. तर येथे ना पिझ्झाचा बेस पण रेडीमेडच आणलेला होता आणि अमूलचं बटर आणलं आहे. तर पिझ्झाचं सॉस पण आणलेला आहे. तर मग आता येथे ना पिझ्झाचं बेस छान असा आणलेला आहे. तर मग आता यातून आहे ना पिझ्झा बनवण्यासाठी जे भाजीपाला लागतो ना, ते पण मी आता येथे ना कट करून ठेवलेले आहे. तर जे अवेलेबल आहे तेच मी आता कट केलेले आहे. टोमॅटो, कांदा. आणि मी आता फर्स्ट टाईम हा पिझ्झा बनवीत आहे. तर मला काही माहीत नाही इतकं. पण मग थोडंसं काय ना व्हिडिओमध्ये पण मी बघितलं. तर आता येथे ना एक प्लेट घेतली आहे. प्लेटला आहे ना खाली असं बटर चोळून घेतलं आहे. तर आता येथे त्यावरती ना पिझ्झाचा बेस घेतला. तर मग पिझ्झाचा आहे ना सॉस पण आता वरतून चोळून घेत आहे मी. सर्व काही असं छान असं पिझ्झाचा सॉस सर्व आता सर्व बाजूने चोळून घ्यायचा आहे.
मुलांचं भरपूर दिवसापासून चालू होतं का पिझ्झा बनवायचा. तर मला काही ते पिझ्झा कसा बनवित्या काय ते इतकं माहीत नव्हतं. पण मग थोडंसं काय ना व्हिडिओ मी YouTubeला बघितला. तर मग त्यानुसारच आता करू राहिले. तर जेवढं अवेलेबल घरामध्ये आहे ना तितक्याच साहित्यामध्येच मी बनवणार आहे. तर आता आहे ना सॉस सर्व काही छान असं लावून घेतलं आहे आणि मग आता त्यावरती कांदा टाकून घेतला आहे. मग त्यावरती आपल्याला टॉमॅटो पण टाकून घ्यायचं आहे. टॉमॅटो असे थोडे मोठ्या फोडी बनवलेले आहे. त्यावरून आहे ना भरपूर काही असे भाजीपाला ठेवत असतात. पण मग आता माझ्याकडं सिमला मिरची ते नाही, त्यामुळे ना मग आता टोमॅटो आणि तेच आता त्यावरती टाकून घेत आहे मी. तर आता हे आहे ना चीज आहे. तर मग चीज आहे ना मी त्यावरती असं किसून टाकू राहिले. तर मोरेलाचं पण चीज भेटत असतं. तर मग ही पॅकिंगचंच चीज आणलेलं आहे मी. छान असं आता चीज आहे ना पिझ्झावर किसून घेतलेलं आहे. पिझ्झा बनवण्यासाठी ना मग मी कढई थोड्या वेळ तापत ठेवलेली होती. कोणी तव्यावर पण करत असतं आणि कढईमध्ये पण करत असतं. तर मग आता आहे ना कढई छान अशी प्रीहीट झालेली आहे. तर मग कढईमध्ये ना आता मी प्लेट ठेवून घेत आहे. खाली ना स्टँड ठेवलेला आहे. तर त्यावरती एक प्लेट ठेवून घेतली मी. तर आता थोड्या वेळ 15-20 मिनटं आहे ना छान असं झाकून घ्यायचं आहे. मग त्यानंतर पिझ्झा तयार होत असतो. तर मग दुसरा पण एक बेस तयार करायचा आहे मला. तर मग मी ना थोडेसे टोमॅटो, कांदा हे ना थोडं परतवून घेतलेलं आहे. तर मग दुसऱ्या पद्धतीनं करून बघत आहे मी. तर येथे छान असं ते पिझ्झाला आहे ना थोडंसं असं छिद्रे पाडून घेत आहे. तर काटेरी चमच्यानं आहे ना असे छिद्रे पाडून घ्यायचे सर्व काही असे. मग छिद्रे पाडल्यानंतर आहे ना खालून छान अशी वाफ बसत असते. त्यामुळे ना असे काटेरी चमच्यानं थोडे छिद्रे पाडून घेत आहे मी इथे. छिद्रे पाडल्यानंतर आहे ना त्यावरती मग टोमॅटो सॉस आहे ना टाकून घेत होते. तर टोमॅटो सॉस पण छान असं आपल्याला ना पिझ्झा बेसवरती ना असं पसरवून घ्यायचं आहे. तर सर्वीकडं असं लागला पाहिजेत असं आपण करून घ्यायचं आहे. टोमॅटो सॉस टाकल्यानंतर आहे ना मग आता त्यावरती ना पिझ्झाचा सॉस पण टाकून घ्यायचा आहे. तर मग आता पिझ्झाचा सॉस आहे ना सर्व आता परत पसरून घ्यायचा आहे सर्व. पिझ्झा सॉस टाकल्यानंतर छान अशी टेस्ट येत असते. त्यामुळे ना पिझ्झा सॉस टाकून घ्यायचा आहे. तर टोमॅटो सॉस हा मी पहिल्यांदाच टाकून घेतला आहे. पिझ्झा सॉस आहे ना आता छान असा मी आता पसरवून घेतलेला आहे सर्व बाजूंनी. तर मग त्यावरती ना जे शिजवलेलं आपण भाज्या होत्या ना टोमॅटो आणि कांदा दोन्ही पण छान असं आता त्यावरती आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. मग त्यानंतर आहे ना आपल्याला त्यावरती चीज आणि ते किसून टाकायचं आहे. हां, नवीन पद्धतीचं मी करून बघितलेलं आहे. तर मग थोडं आहे ना भाजीपाला पण असं थोडंसं आहे ना जास्त नाही जास्त थोड्या असं शिजवून घ्यायचं आहे आणि मग त्यावरती टाकून घेत आहे मी. मग आता त्यावरती आता चीज पण छान असं किसून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. मग त्यानंतर आहे ना मी पण आता कढईमध्ये न करता आता तव्यावर करून बघत आहे. तर आता तवा पण छान असा तापून घेतलेला आहे. तर तव्यावर एक स्टँड ठेवलेला आहे. मग त्यानंतर आहे ना तव्यावर पिझ्झा बेस ठेवून घेतलेला आहे. आपल्याला तव्यावरतून आहे ना एक झाकण ठेवायचं आहे. तर मग मी काय केलं मोठं झाकण नाही बसणार तर मग पातेलं आहे ना पातेलं घेतलं आहे मोठं. तर ते पातेलं त्यावरती पालतं घातलेलं आहे. तर मग आता आहे ना दोन्ही पण आता कढईमध्ये एक ठेवलेला आहे आणि एक तव्यावरती ठेवलेला आहे. कमी गॅसवरतीच ठेवलेला होता मी. तर आता कढईमधला आहे ना छान असा आता शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर त्याला आहे ना मी थोडंसं दाबून बघत होते झाला आहे की नाही. तर येथे बघू शकता छान असा झालेला आहे. तर एक साईडने ना असं थोडा उचलल्यासारखं झालेला होता. तर येथे छान असा आता पिझ्झा पण शिजलेला आहे. तर मग मला आहे ना त्याला कट मारून घ्यायचे. पिझ्झाचं कटर नाही तर मग मी सुरीनंच असे कट मारून घेत आहे. तर एवढे खास मला काही जमले नाही सुरीनं कट मारायला. सुरीनंच आता इथे छान असे कट मारून घेतलेले आहे. खालून आहे ना थोडं कडक झालेलं असतं ना त्यामुळे ना कट मारायला थोडा त्रास होत असतो. तर येथे बघू शकता छान असे 4 भाग करून घेतलेले आहे मी. तर या तुम्ही पण पिझ्झा खाण्यासाठी. तर खूपच छान पिझ्झा झालेला होता. तर स्वरानं पहिल्यांदा पिझ्झा घेतला तर तिला खूपच आवडला होता. तर ती सारखी येत होती मला पिझ्झा खायचा आहे, मला पिझ्झा खायचा आहे. तर मग आता तिला बोलले की घे आता तुला पिझ्झा बनवलेला आहे तर घे तुला आवडतो तर. येथे पिझ्झा शिजतच होता तर मुलांचं सारखं चाललेलं होतं, "झाला का? झाला का?" बघा आता पिझ्झा झालेला आहे तर तिला किती आनंद झाला आहे. तर ती बघा खूपच तिला आनंद झालेला आहे. तिनं मग आता फर्स्ट टाईम ती पिझ्झा खाणार होती. म्हणजे तिनं पण पिझ्झा खाल्लेला नाही आणि मी पण पिझ्झा खाल्लेला नाही. तर मग आम्ही आता घरी बनवलेला आहे. तर खूप छान झालेला होता. मी फर्स्ट टाईम बनवला पण खूप छान झालेला होता. या तुम्ही पण पिझ्झा खाण्यासाठी.
इथे तुम्ही बघू शकता स्वराच्या आहे ना चेहऱ्यावरून तिला खूपच आवडलेला होता. ती ना तिला आवडल्यामुळंच ती खाता असते. नाहीतर तिला आहे ना बाकीचं काहीच असं आवडत नसतं. इथे ती खूपच आवडीनं खात होते. तर मग त्यानंतर आहे ना मी तव्यावरती पण पिझ्झा ठेवलेला होता ना, तर तो पण खूप छान शिजलेला आहे. इथे बघू शकता. फर्स्ट टाईम केला पण खूपच छान झालेला होता. तर चला असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पण बघा.